नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा. फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने आज चौकशी समिती नेमली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने व प्रशांत किसन बनकर हे दोघेही संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन असून वाई तालुक्यातील धोम या गावामध्ये विकास भगवान कांबळे या आंबेडकर अनुयायाने आपले सरण रचून त्यावर आमरण उपोषण चालू केले आहे. दोन गावातील बौद्ध मंदिराच्या समोर हे उपोषण विकास कांबळे यांनी सुरू केले असून बौद्ध मंदिराच्या कामाला अडथळे येत असल्याच्या कारणातून त्यांनी हे उपोषण पुकारले आहे. जोपर्यंत मंदिराचे काम चालू होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच ठेवणार असल्याची माहिती विकास कांबळे यांनी दिली आहे. 2022 मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी उठावाची भूमिका घेतली, त्यामुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला, त्यामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि पर्यायाने भाजप ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठाव असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. आम्ही सत्तेमध्ये होतो, पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. त्यात पुढे काय होणार आहे, बहुमत होणार आहे का नाही, युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही. त्यामुळे या गोष्टीचा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा, असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. फलटण शहरात संध्याकाळी 7च्या दरम्यान महात्मा फुले चौक ते गिरवे नाका येथे चालू असणाऱ्या पालखी महामार्गाच्या ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होत आहे. या पालखी महामार्गाचे काम करत असताना ठेकेदाराच्या वेगवेगळ्या तक्रारी येत असल्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी वाया गेल्यावर संताप व्यक्त केलेला आहे. मुख्याधिकारी फलटण नगरपालिका यांनी काही भागात शहरातील पाणी पुरवठा होणार नाही, विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे असे निवेदन देखील दिले होते आणि इकडे हजारो लिटर पाणी वाया जात असून याबद्दल नागरिकांच्यातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गैरसोयीचं काम करणारे ठेकेदारांबाबत फलटण नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी देखील नागरिकांच्या मधून होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा शहरात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा नगरपालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. जाधववाडीचे माजी सरपंच मुनीश जाधव यांच्यासह उपसरपंच राहुल शिंदे व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. नगरपालिका निवडणूक चालू असताना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याअगोदरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील मतदान झालेल्या 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सातारा नगरपालिकेच्या 156 ईव्हीएम मशीन MIDC येथील एका गोदामामध्ये ठेवण्यात आल्या असून ईव्हीएम मशीन असणाऱ्या स्ट्रॉंग रूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक स्ट्रॉंग रूमला 8 तासानंतर प्रशासनाकडून पाहणी देखील केली जात आहे. ज्योतिर्मय फाउंडेशन सातारा यांच्या वतीने आयोजित ज्योतिर्मय महोत्सव 2025 या भव्य महिला बचत गट विक्री प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या महोत्सवामध्ये तब्बल 200 स्टॉलचा सहभाग होता. 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत हा महोत्सव होत असून अध्यक्षा सौ सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले 12 वर्षांहून अधिक काळ साताऱ्यात उद्योजक महिलांना या महोत्सवाद्वारे व्यासपीठ देखील मिळत आहे. या व्यासपीठाचे कौतुक शशिकांत शिंदे यांनी मनापासून केले. तसेच प्रदर्शनातील काही स्टॉलला भेटी देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनाचे मनापासून कौतुक केले. ज्योतिर्मय परिवाराच्या वतीने सुवर्णाताई पाटील यांनी शिंदे दाम्पत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सातारा जिल्ह्यातील मायणी येथे स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन भिगवण मिरज राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला आक्षेप घेऊन जोपर्यंत मायणी येथील मुख्य चांदणी चौकात सर्कल, बस थांबा, फुटपाथ आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पथदिवे याबाबत ठेकेदार माहिती देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. जोपर्यंत मायणी येथील चौकातील कामाची माहिती पुरवली जात नाही तोपर्यंत एक काम सुरू होणार नसल्याचं यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं.
कराड शहरात जुन्या भांडणाच्या रागातून 2 गटात मारामारी झाली असून यात दोन्ही गटातील 6 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून 15 जणांवर कराड शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 30 नोव्हेंबर रोजी नरसिंह मंदिराजवळ निलेश माने हा मित्रांसोबत उभा असताना वैभव पावसकर काही उमेदवारांविषयी अपशब्द वापरून तेथून निघून गेला. 2 डिसेंबरला काळभैरव मंदिराजवळ त्याने पुन्हा निलेश माने याला अडवत उद्या घरातून बाहेर काढून मारीन अशी धमकी दिली. 4 डिसेंबरला रात्री फोन करून पुन्हा धमकी दिली असता निलेश माने याने त्याला समोर येऊन बोलण्यास सांगितल्यानंतर काही मिनिटात वैभव पावसकर हा सर्वेश मालनकर, प्रकाश जाधव, ओमकार पावसकर आणि तेजस जाधव यांना घेऊन निलेश मानेच्या घराजवळ पोहोचला. त्यांनी निलेश माने, ओमकार कुलकर्णी आणि चिन्मय हापसे यांच्यावर हल्ला चढवला. सर्वेश मालनकर लोखंडी रॉडने मारहाण केली तर इतरांनी दांडक्यांनी मारहाण केली. यात ओमकार कुलकर्णीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चिन्मय हापसे व निलेश माने हेही जखमी झाले आहेत. तिघांनाही तातडीने कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दरम्यान सर्वेश मालनकर यानेही विरोधात फर्याद दाखल दिली आहे. त्याने फिर्यादीत म्हटले आहे की 2 डिसेंबरचा वाद निलेश माने यानेच निर्माण केला. 4 डिसेंबरला मिटवण्याच्या नावाखाली त्याला कुंभारवाडा येथे बोलून लोखंडी रॉड, दांडके व दगडांनी हल्ला केला. यात सर्वेश मालनकर, तेजस जाधव, प्रकाश जाधव जखमी झाल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजूकडील 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मारामारीच्या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरोडा, घरफोडी, चोरी, फसवणूक, मारामारी आदी विविध गुन्ह्यातील गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून फरारी 3 संशयित आरोपींना सापळा रचून अटक केली. विकास बबन जाधव, वय 55, राहणार शेंदुरजणे, तालुका वाई. विजय उर्फ काळ्या शशिकांत संकपाळ, वय 20, राहणार साखरवाडी, तालुका फलटण व एका विधी संघर्षित बालक अशी संशयितांची नावे आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेमध्ये श्री दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने पार पडली. यावेळी दत्त मंदिर, रेल्वे स्टेशन या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. यावेळी दत्त महात्मा चरित्र पारायण करून सकाळी अभिषेक, होम, पूजापाठ आणि सामूहिक आरती ही वाचकांच्या हस्ते करण्यात आली व दत्त जयंती आकर्षक पूजा मांडणी देखील करण्यात आली. दिवसभर भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले. वडूद ते जरंडेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यानचा रस्ता गेले 2 वर्षापासून अतिशय खराब अवस्थेत असून खड्डे, तुटलेले कडे आणि उडणारे दगड यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर वारंवार अपघात घडत असून प्रवास धोकादायक झालेला असून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार या मार्गाचा वापर करतात. मात्र सातत्याने तक्रारी करूनही दर्जेदार दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सुरू असलेल्या कामातील गुणवत्तेबाबतही मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सचिव मदन भीमाजी साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. रस्त्याची सद्यस्थिती जीविताला धोका पोहोचवणारी असून तातडीने उच्च दर्जाचे काम हवे अशी त्यांची भूमिका आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या अपघाताच्या कारणावरून आज 2 गटांमध्ये साताऱ्यातील अजंठा चौक परिसरामध्ये हाणामारी झाली. 2 दिवसापूर्वी सातारा MIDC मध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी अपघातग्रस्त गाडी असल्याच्या संशयावरून एक ट्रक अडवला होता आणि यातून झालेल्या वादावादीचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दरम्यान दोन्ही गट जिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवतर तालुका सातारा येथील एसटी स्टँड समोरील एटीएम मध्यरात्री सुमारे 1:15 ते 2च्या दरम्यान चोरट्यांनी एटीएम फोडून पोबारा केला. या घटनेची माहिती समजल्यावर पहाटे पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि लगेच तपासाची चक्रे फिरवण्यात आली. शिवतर तालुका सातारा येथे यापूर्वी देखील 8 ते 10 महिन्यापूर्वी हेच एटीएम फोडून लाखो रुपये चोरी झाले होते. पुन्हा याच एटीएम मधून बरीच रक्कम चोरी केली असावी असे बोलले जात आहे. मध्यरात्री एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून एटीएम जाळण्यात आले आहे. कसवडमध्ये दारू पिण्यास पैसे मागितल्याने नकार देताच एकाने मारहाण करत 1500 रुपयांची रोकड व गळ्यातील चांदीची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी मसवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी निलेश जालिंदर पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश पिसे व त्यांचा पुतण्या देवराज पिसे हे बाथरूमला निघाले असता संशयित आरोपी मुसा सिकंदर नदाफ हा त्या ठिकाणी आला व त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. निलेश पिसे यांनी पैसे देण्यास नकार देताच नदाफ याने त्याच्या कानाखाली मारत त्यांच्या खिशातील रोख 1500 रुपये व गळ्यातील चांदीची चेन हिसकावून घेतली. दरम्यान पैसे व चेन परत मागितले असता नदाफ याने फिर्यादींना शिवीगाळ करत धमकी दिली. दरम्यान या गोंधळामुळे पिसे यांचा भाचा अजिंक्य विधाते व देवराज पिसे यांनी नदाफ याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाताला हिसका देत घटनास्थळावरून पाबोरा केला.
दरम्यान या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुसा नदाफ याला ताब्यात घेतले असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.